महाराष्ट्राचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। देवालाही दगडाचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही, या म्हणीप्रमाणे समाजातील कुष्ठरोगांसाठी धडपडणाऱ्या एका महान पुरुषाची ओळख आजच्या भागात आम्ही करून घेणार आहोत। सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा मंत्र ज्यांनी अंगीकारला, कुष्ठरोग्यांसाठी गेली 50 वर्ष अगदी निस्वार्थ भावनेने अविरत कार्य केले। पुण्यकर्म करत असताना समाजातील अनेक लोकांनी त्यांना कुष्ठरोग्यांसोबत त्यांनाही वाळीत टाकले, परंतु त्यांनी आपले कार्य अविरत निरंतर चालूच ठेवले। कुष्ठरोगांचे कैवारी म्हणून ओळखले जाणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाचे नाव आहे डॉक्टर चिंतामण म्हात्रे। निस्वार्थ निरपेक्ष भावनेने समाजाने ठोकरलेल्या घटकांसाठी धडपडणारे डॉक्टर चिंतामण म्हात्रे। एकेकाळी कुष्ठरोग हा एक महाभयंकर रोग होता। कुष्ठरोगाने सडलेल्या कुजलेल्या लोकांना समाज वाळीत टाकायचा। समाजाने ठोकरलेले हे वंचित घटक काळी एखाद्याला जर कुष्ठरोग झाला तर त्यालाच नव्हे तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले जायचे व त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसालाही वाळीत टाकले जायचे। आज देशामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे, परंतु त्या रोगापेक्षाही तो रोग भयावह होता। क्षणाक्षणाला कुजत जाणारे शरीर आणि त्या कुजलेल्या शरीरातून येणारा दुर्गंध, रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपले लाडके बाबा डॉक्टर चिंतामण म्हात्रे यांनी तर समाजसेवेचे व्रत हाती घेतले। कुष्ठरोगांचे ते कैवारी ठरले। हजारो कुष्ठरोगांची सेवा करता करता लोकांनी त्यांनाही वाळीत टाकण्यास सुरुवात केली, परंतु आपल्या बाबांनी समाजसेवेचे व्रत सोडले नाही। कुष्ठरोगाची सेवा करण्यासाठी अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या सरकारी नोकरीवर सुद्धा लाथ मारली आणि कुष्ठरोगाच्या सेवेमध्ये स्वतःला विलीन करून घेतले। तेव्हाच खऱ्या अर्थाने कुष्ठरोगांच्या सेवेची सुरुवात झाली। माननीय श्री डॉक्टर चिंतामण म्हात्रे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी दीनदयाळ कुष्ठरोग संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून हजारो कुष्ठरोग्यांचे ते माता पिता ठरले। पद्मभूषण बाबा आमटे, डॉक्टर शिवाजी साटम, श्री प घारे यांच्या उत्कृष्ट सहवासात आणि उत्कृष्ट मार्गदर्शनाची प्रेरणा व त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन बाबांच्या कार्याची सुरुवात झाली। निस्वार्थ मनाने केलेलं कार्य नेहमीच फळाला येतं, तसंच काहीसं आपल्या बाबांना त्यांच्या संस्थेसाठी सरकारकडून विनामूल्य जागा मिळाली आणि त्यांचे कार्य जोमाने सुरू झाले। त्यांचे कार्य जवळजवळ 50 वर्ष चाललं। त्यांचे हे महान कार्य पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री IS लतीफ 1982 ते 1985 या काळामध्ये ते व त्यांची धर्मपत्नी या दोघांनी मिळून त्यांना घरी बोलावून त्यांचा मोठा सत्कार केला। 1995 ते 1999 या कालावधीमध्ये बाबांचा मोठा सत्कार केला गेला व त्यांना कुष्ठरोगांचा दाता हा पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले। हे आपले बाबा अगदी कुष्ठरोग्यांच्या मुलांना दुःख वाटू नये म्हणून आपल्या पंक्तीतही त्यांच्यासोबत जेवणारे आपले बाबा म्हणजे डॉक्टर चिंतामण म्हात्रे। किती बोलू आणि काय बोलू, शब्दच अपुरे त्यांच्यासाठी। कुष्ठरोगांचे कैवारी ठरणारे आपले बाबा, आपल्या बाबांच्या कार्याला माझा शतशः प्रणाम। चा काळ खूप भयानक आहे। कोरोनाचा धुमाकूळ अजून थांबलेला नाही। अशा अवस्थेत वाढत्या वयामुळे बाबा मुलाखतीला येऊ शकले नाहीत। आपल्या बाबांनी 79 वर्ष पूर्ण केली। शरीराने थकत चाललेत,
परंतु विचार मात्र कधीच थकलेला नाहीये. प्रत्येकाला मार्गदर्शन करणं, निस्वार्थ मनाने सेवा करा, करत राहा. पुरस्काराचा हाव कधीच करू नका. ज्यांनी अनेक पुरस्कार मिळवले अशा या बाबांचे शब्द माझ्या वारंवार कानात येतात. अशा या बाबांच्या कार्याला माझा पुन्हा एकदा सलाम. आज परंतु त्यांचे कार्य अविरत चालू ठेवणारे त्यांचे सुपुत्र अविनाश म्हात्रे, जे कित्येक वर्ष त्यांचं कार्य अविरतपणे चालूच ठेवलेलं आहे, तर ते आज आजच्या या मुलाखतीत उपस्थित आहेत. ज्यांनी त्यांचं कार्य अगदी जवळून पाहिलं आहे, अनुभवलेलं आहे आणि ज्यावेळी वाळीत टाकलं गेलं त्यावेळी त्यांना त्याची झळही पोचलेली आहे. तर आजच्या या कार्यक्रमात त्यांच्याच शब्दातून बाबांच्या कार्याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. प्रेरणा प्रोडक्शन YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अविनाशजी, आपल्या कार्याची आणि आपल्या संस्थेची प्रचिती जी काही समाजामध्ये आहे ती खूप महान आहे. एकेकाळी कुष्ठरोग हा रोग असा महाभयंकर होता की त्याविषयी लोकांची जी काही कल्पना होती खूप महाभयंकर होती. आता कोरोना हा रोग तर त्याच्यामध्ये काही शुल्लकच आहे. तर एकेकाळी ह्या रोगाविषयी आपले वडील डॉक्टर चिंतामण म्हात्रे यांनी एवढं काही कार्य केलेलं आहे की आज तो कुष्ठरोग समाजामध्ये कुठे दिसतच नाही. तर या एवढ्या मोठ्या महान कार्याची सुरुवात आपल्या वडिलांनी कशी आणि काय केली हे तर कोणी सांगू शकत नाही, कारण तुम्ही त्यांचे वंशज आहात आणि अगदी बालपणापासून त्यांच्या अंगाखांद्यावर तुम्ही वाढत आलेले आहात. तर आता बाबा मला सारखं काही येऊ शकत नाही, तर त्यांच्या कार्याची माहिती तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. काही तरुण वयामध्ये मला वाटतं 25-26 वर्षामध्ये त्यांनी आपलं डॉक्टरकीचं हे चालू केलं आणि त्यांना सरकारी नोकरी होती. त्यानंतर त्यांचा बिझनेस होता, पण ते सगळे या सरकारी नोकरी बिझनेस सोडून एक संस्थेच्या पाठीमागे लागले, कुष्ठरोगी दीनदयाल सेवा संघ. त्याच्यामध्ये सर्व कल्याणमध्ये ब्राह्मण लोक होते आणि आमची एकमेव व्यक्ती बिगर ब्राह्मण होती, कारण त्यांना डॉक्टर, आमचे वडील डॉक्टर होते आणि डॉक्टर असे होते, त्यांना त्या लोकांना असे डॉक्टर पाहिजे की जे कुष्ठरोगांना लोक तिरस्कार करतात त्यांच्याकडे बघून आणि त्यांचे जे म्हणजे खाण वगैरे बघून पुढे जाते, पण असे व्यक्ती आम्हाला पाहिजे की तो त्यांचं सगळं काम करेल, त्यांचे जखमा पुसेल, त्यांना इंजेक्शन देईल, त्यांना औषध गोळ्या देणार, अशी व्यक्ती त्यांना हवी होती. तर ती व्यक्ती त्या संस्थेला मिळाली आणि आमच्या बाबांनी त्याचं पूर्ण जेवढं होऊ शकेल तेवढं मोबदला त्या संस्थेला दिला, कुठलीही फळाची अपेक्षा न करता. आणि त्यांनी अनेक वर्ष काम केलं. एकदा राज्यपाल IH लतीफ आणि त्यांची मिसेस कुष्ठरोग हिमलंचं पहाड आहे जिथे आमची संस्था आहे त्या संस्थेमध्ये गेले होते आणि त्यांनी बघितलं की एक तरुण व्यक्ती, स्मार्ट व्यक्ती काहीतरी कुष्ठरोगांच्या जखमा बसतोय, इंजेक्शन देतोय, गोळ्या देतोय. त्यांनी पोलीस फौज पाठवली, मुख्यमंत्र्यासारखे त्यांचं हे होतं, पोलीस फौज पाठवताना त्यांनी विचारलं की व्यक्ती कोण आहे, काय करते कुष्ठरोगांबद्दल समोर. त्यांनी सांगितलं ही व्यक्ती डॉक्टर आहे. ठीक आहे, डॉक्टर आहे, मग त्यांना काय डॉक्टर, त्यांना एक काम करा तुम्ही, त्यांना म्हटलं उद्या इकडे घेऊन या राजभवनामध्ये आणि त्यांच्याबरोबर 2-4 कुष्ठरोग आहेत त्यांना पण आणा. आज राजभवनामध्ये आजही आपण सहजासहजी जात नाही, पण कुष्ठरोगांना घेऊन राज्यपालांनी स्वतःचे जिल्हा अधिकाऱ्यामार्फत गाडी करून त्यांना राजभवनामध्ये बोलवलं. ते बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं का कशी सेवा करतात, काय सेवा करतात. आणि बाबा तेव्हा थोडेसे घाबरले होते, कशाला राज्यपालांनी बोलवलं, काय आपण काय चुकलंय, काय एखादी वाईट गोष्ट घडलीये. पण तिथे गेल्यानंतर कळलं की तुम्ही जे कार्य करताय ते खूप मोलाचं कार्य आहे. ते राज्यपालांची मिसेस होती, त्यांनी त्यावेळी त्यांच्या हाताने काहीतरी स्वीट बनवलं होतं आणि ते स्वीट त्या कुष्ठरोगांना स्वतःच्या चमच्याने भरवलेलं आहे. असं महान कार्य केलं. त्याच्यानंतर ते कार्य झाल्यानंतर दुसऱ्या सर्व पेपरला बातम्या आल्या आणि लोकांना कळायला लागले की व्यक्ती कोण आहे आणि एवढं वर्ष काम करून अंबरनाथमध्ये लोकांना माहित नव्हतं, कारण प्रसिद्धी नव्हती. आजच्यासारखं जसं मोबाईल आणि सगळं हे काही हे नव्हतं, साधन नव्हते, कॅमेरे पण होते, ब्लॅक अँड व्हाईट असायचे, ते पण कोणी खूप जर मोठी व्यक्ती असेल त्याच्याकडे असायचे. तर याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत अनेक कुष्ठरोगांच्या मुलांना
दत्तक घेऊन त्यांना शिक्षण संगोपन केलेलं आहे. एक फक्त मी त्याच्यामधलं एक उदाहरण देतो. एक हुकुम सिंग नावाचा मुलगा होता. तो मुलगा ज्याचे आई वडील हाताची बोटं नाहीयेत, कान नाहीये, डोळे नाहीयेत, आई भीक मागते आणि ते जे म्हणजे चित्र जे आहे ना, अंगावरती माश्या आणि हे ते, आणि तो मुलगा छोटासा बाळ त्यांनी दत्तक घेतला आणि त्याला हटवला तिथून त्या कुष्ठरोग्यांपासून. त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या संस्थेकडे घेतो आणि याला मोठं करतो. त्यानंतर त्या मुलाला घेऊन त्याचं शिक्षण संगोपन करून नंतर त्याला मोठं केलेलं आहे. आज त्या कुष्ठरोगाचे मुले आई वडील नाहीये, वारले ते कुष्ठरोग आणि वयोमानानुसार, पण त्याला कुष्ठरोग होण्यापासून वाचवलं संस्थेने, आमच्या बाबांनी. आज तो मुलगा आहे, त्याच्या आजही तिथे हजीमन पाडावरती मोठा धंदा बिझनेस आहे. कल्याणासाठी 2 फ्लॅट आहेत. आज जर त्याला हटवलं नसतं तोही भिकेला लागला असता, भीक मागायला लागला असता. ह्याप्रमाणे असे अनेक उदाहरणे आहेत. आणि त्यांची जी संस्था आहे, पूर्वी या कुष्ठरोगावरती औषध पाणी नव्हतं, त्याच्यामुळे आणि ज्याला कुष्ठरोग होत होता तर त्याला लोक समाजाच्या बाहेर काढायचं. जसं आज कोरोना झाला तर आपण त्यांच्याकडे जात नाही किंवा लांब हटतो, तेव्हा कुष्ठरोग झाला तर त्याला वाईट टाकायचे, घरचे घेत नव्हते, सगळे म्हणजे गावाच्या बाहेर काढायचे. तर त्यावेळेस त्या सगळ्या लोकांना एकत्र करून हजीमल पहाडावरती त्यांना छोटं छोटं धंदा पाणी किंवा काहीतरी मेंढी किंवा त्यांना सिलाई मशीन असं काय जे ज्याचे स्किल असेल त्याप्रमाणे त्यांना सगळ्यांना डेव्हलप केलेलं आहे. आजही तिथे गेला हजीमल पहाडावर मोठी संस्थेने, गव्हर्नमेंटने त्यांना जागा दिलेली आहे आणि त्या जागेचा आज कुष्ठरोग नसल्यामुळे काही म्हणजे उपयोग होत नाही, पण ती जागा तशीच आहे. फ्युचर मध्ये मी विचार केला होता आपण काही लोक घेऊन, पण जे कार्य करणारे लोक भेटत नाहीये, त्याच्यामुळे ती जागा तशीच पडली. आपल्या बाबांच्या आणि आपल्या संस्कृतीच्या कार्याची माहिती खूप मोठी आहे, परंतु आता कुष्ठरोग आता समाजामध्ये नष्ट होत चालला आहे, बरोबर? तर आता ते संस्थेचं कार्य जे आहे तुम्ही कशा प्रकारे पुढे आजही आम्ही जे बाबांनी जे आजपर्यंत कार्य केलेलं आहे हे समाजात त्यांना प्रसिद्धीची किंवा कशी भाव होती आणि त्यांनी आजही मी आता 5-6 वर्ष त्यांचं कार्यक्रम करतोय. त्यांना ती प्रसिद्धी नको असते. ते म्हणतात नको, आपलं जे कार्य आहे ना, आपण समाजसेवा आहे ते आपले कुठं ठेवायचे. ह्याचं जे फळ आहे आज आपल्याला सगळं म्हणजे देवाकृपाने त्यांची सेवा केलेली आहे, त्याच्यामुळे सगळं मिळालेलं आहे. तर तेवढंच पुढे आहे. पण मी आजपर्यंत त्यांचे जेवढे लोक 3 मुख्यमंत्री होते, एक शंकरराव चव्हाण, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मला शरद पवार, ह्या 3 मुख्यमंत्री असताना त्यांना 3 वेळा पुरस्कार वगैरे देऊन त्यांना खूप म्हणजे हे केलेलं आहे. पण ते फोटो वगैरे आणि आम्ही पण लहान होतो तर काय केलेलं नाही, पण जे जे मिळेल ते आम्ही संग्रह करून ठेवलेला आहे त्यांचा एक आठवण म्हणून. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. आज आपण सहजासहजी मिळत नाही, त्यांना मिळाले होते त्यावेळी. आणि हे कुष्ठरोग होत आहे ते काही महाभयंकर होते आणि त्यावेळी बाबा त्या लोकांची सेवा करत होते. तर त्यावेळी तुम्हाला पण वाईट टाकलं गेलं नाही का? त्यावेळी आम्हाला पण आमचे हजीमलचे गाव आहे, पहाड आहे, तिथे सगळे असे हे कुष्ठरोगी राहत होते. तर आमच्या गावातल्या लोकांनी बाबांना सांगितलं, अरे हा कसला डॉक्टर आहे, हा तर कुष्ठरोगांचा डॉक्टर आहे, ह्याला आपण समाजामध्ये घ्यायचं नाही, काय घ्यायचं? तर वडील म्हणाले, ही माझी समाजसेवा, मी जर त्यांची समाजसेवा करतो, मला तुम्ही काय खाऊ घालणार नाहीये, मला त्यांची सेवा करायची आहे. आणि आज ते जे विरोध करणारे होते ते कुठे गेले आम्हाला कळत नाही, पण आमचे बाबांचं जे नाव आहे किंवा त्यांचे जे केलेलं कार्य आहे ते आज समाजासमोर आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. अशी बरीच कुटुंब आहे समाजामध्ये जे अनेक प्रकारचे कार्य करतात. त्यांच्या कार्याची म्हणजे त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडं असतं, परंतु समाजापासून दूर राहून, प्रसिद्धीपासून दूर राहून अशी लोक कार्य करत असतात. तर या बाबांच्या कार्याला आमच्या शतशः. परंतु तुमच्या बाबतीत मी बरंच काही ऐकलेलं आहे, इतिहासातील माणिक संदर्भ वगैरे, तर त्या संदर्भात तुम्ही मला काही आपल्याला माहिती द्या. मॅडम, माझ्याकडे इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक प्रकारचे नाणी वगैरे आहेत. ते माझा एक हॉबी आहे. मला लिखाण करण्याची सवय आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, काहीतरी इतिहासातल्या गोष्टी, नंतर किल्ले दुर्ग त्याच्यावरती लिहिणं, त्याचा अभ्यास करणं, हे माझं एक हॉबी आहे आणि त्याला मी जिवंत ठेवतो. आता पत्रकारिता आहे, त्याच्यामध्ये मी 2-3 पेपरमध्ये पण लिखाण चालू केलेलं आहे. माझे JSW स्टीलमध्ये नोकरी आहे, ज्युनियर मॅनेजमेंट काम करतोय आणि बरोबर हातोहात मी माझं हे समाजकार्य पण करत असतो.
परंतु आता ही तुमची एवढी मोठी बाबांनी एवढं विश्व उभं केलं होतं, तर ते विश्व आता कुष्ठरोग निर्मूलन झालेलंच आहे. मग तुम्ही तेव्हा विश्व परत एकदा जोमाने, आता बोलले कुष्ठरोग गेला, पण दुसरं काहीतरी एवढं जर तुमच्या समोर वाढलेलं आहे तर तुम्ही ते पुढे चालू करा, कारण तुम्ही त्यांचे औषध आहात. मॅडम, जसं आज तुम्ही जे तुमच्या संस्थेचं काम करतोय, आज मी तुम्हाला जे वाहवा देतोय, हे वाहवा आमच्या बाबांना पण तुम्ही दिलेले आहे. आणि त्याच्या पाठीमुळे उद्देश हेच असतो की प्रत्येकाने काम करावं, काहीतरी समाजकार्य करावं. आजही मी स्वतः आज 2-3 म्हणजे साधारण 11 अपंगांना वेगवेगळ्या कुष्ठरोगांच्या संस्थेमध्ये मी स्वतःच्या हिमतीवरती घेऊन गेलोय आणि त्यांना तिथे सेटल केलेलं आहे. आजही त्यांना जातो, भेटतो त्यांना आणि विचारतो कसं आहे, काय का कमी. ते संस्थेचे लोक म्हणतात बाबा त्यांना काही नव्हतं पण तुम्ही आणलं, त्याच्याबद्दल हे म्हणजे त्यांचे तुम्ही मार्गदर्शक ठरतात म्हणून सांगतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तरी जरी कुष्ठरोग निर्मूलन झालं, परंतु जे कुष्ठरोगी होते ते रोगमुक्त झाले, परंतु तुम्ही त्यांना सहकार्य करणं अजून चालूच ठेवलेलं आहे. आता एक उदाहरण होतं की एक बाई होती, आता मला ते बोलायचं पण नव्हतं, पण ती बाई होती आणि तिला मुलं आहेत. मुलं तिला घरातून हाकलून टाकली होती, रस्त्यामध्येच पडलेली होती. तर मला कोणीतरी फोन केला, तुम्ही काहीतरी कार्य करताय, तुमची संस्था आहे तिथे घेऊन जा. तर मी त्यांना काय केलं, ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो, तिथे आणलं त्यांना. आणून त्यांना मी एका ह्याच्यामध्ये संस्था आहे त्या संस्थेमध्ये घेऊन गेलो. मी अमरावतीला डॉक्टर पटवर्धन संस्था आहे, त्याच्यामध्ये घेऊन गेलो. त्यांना सांगितलं की निराधार आहे, काय जे खर्च लागेल ते करेल. जसं तुम्ही आणलात तेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, खर्च वगैरे नाही, सगळं गव्हर्नमेंट करत असतं. पण आज त्या लेडीजचं मुलाखत झाली आणि त्या लेडी कुठून तरी मुलाखत झाली आणि मला कळलं, तिला विचारलं, मला कोणीतरी मला आणून इथे ठेवलं, पण माझं एक वेगळं हे झालं. वय तिचं आहे 75च्या आसपास, पण तिचं एक लाईफ बदलं. असं तिच्या उदाहरणं आहेत. मी हे जे आपलं कार्य आहे हे समाजासमोर ठेवायचं नाही, पण एक आज उद्देश आहे, मुलाखत चाललेली, त्यामुळे तुम्हाला मी सांगतो. हे कार्य समाजासाठी, समाजासमोर ठेवण्यासाठी नाही, तर समाजाला प्रेरणा देण्यासाठी आहे. आणि अशी प्रेरणा देणारी कार्य समाजामध्ये कमीच असतात. आणि कधीच म्हटलेलंच आहे की कधीही देवालाही देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सहन करावेच लागतात. तसेच आपल्या बाबांनी, डॉक्टर चिंतामण म्हात्रे सरांनी, म्हणजे आपल्या अविनाश म्हात्रे सरांचे वडील, त्यांनी समाजासमोर जेव्हा कुष्ठरोगाची सेवा करता करता अनेक टाकीचे म्हणजे समाजातील दगडधोंडे खाऊन समाजातील कुष्ठरोग निर्मूलन केलेलं आहे. तर या बाबांच्या कार्यात शतशः प्रणित. आणि आपल्या या कार्यक्रमात आपण उपस्थित राहून जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. प्रेरणा फाउंडेशनचं मी शतशः नमन आणि अतिशय आभारी आहे, कारण त्यांनी मला वेळोवेळी अनेक मान सन्मानाचे प्रसंग केलेत आणि त्यांचं मी शतशः ऋणी आहे आणि ऋणी राहील. मॅडम, जे काय आमच्याकडून तुम्हाला सहकार्य लागेल ऑन कॅमेरा सांगतो, कधीही कॉल करा, कधीही काही सांगा, आम्ही तुमच्या सेवेस हजर आहोत. आपण आपल्या बाबांचे वारस आहात आणि त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की आम्ही त्यांच्या समोर सगळे शिल्लकच आहोत, बरोबर. तर तुम्ही त्यांच्या खांद्यावर बागडला, लहानाचे मोठे झाला आहात, तर त्यांच्या एवढं कोणच त्यांना कोणी ओळखू शकत नाही. मग त्यांचं काहीतरी स्वप्न असेल जे त्यांनी तुम्हाला कधीतरी सांगितलं असेल ना, तर त्यांचं स्वप्न काय आहे आणि त्यांना समाजाला काय संदेश द्यायचा आहे हे तुम्ही आम्हाला सांगावं आणि समाजाला एक छोटासा संदेश दिला. त्यांचं एकच म्हणणं आहे, जी समाजसेवा आपण करतोय तिचं पब्लिसिटी करू नका. तुम्हाला जे तुम्ही दान करताय तितकं दान करा. आज बरेचसे लोक आहेत की ते कार्यापेक्षा त्यांचं म्हणजे कार्य काय करत नाही, पण गवगाव जास्ती असतं, शोपट्टी जास्ती असते. तर असे भरपूर लोक आहेत आणि प्रेरणाजींचं जे कार्य आहे ते जे म्हणजे आम्ही बघतोय रोजचं रोज, ते म्हणजे कोरोना काळ असून द्या किंवा मग नॉर्मल डे असून द्या किंवा कुठल्या, आज कुठे आहे मॅडम, आज मी इकडे, आज मी मॅडम वाडीवरती आहे, कधी आदिवासी पाड्यावरती आहे, कधी आणखीन कुठल्या समाजसेवेसाठी आहे, कोणाच्या घरी आहे. तर मॅडम, हे सर्व कार्य तुमचं आहे हे बघूनच आम्हालाही आनंद वाटतो. आणि तुम्ही यापुढे, तुम्हाला माझं एक स्वतःचं मत आहे की तुम्हाला एक उच्च पदस्थ व्यक्तीपासून महाराष्ट्राच्या या काहीतरी छोटासा हे कार्य करताय, तर त्यांना म्हणजे चांगलं हो. आणि त्यांचे जे स्वप्न आहे, त्यांचं एक स्वप्न आहे की मला शाळा असावी, माझा आश्रम असावे आणि त्यांच्या या स्वप्न पूर्ण व्हावेत आणि त्यांना खरंच
परमेश्वर कृपेने त्यांना त्यांचे जे स्वप्न पूर्ण होऊन आणि त्या कार्यामध्ये आमचाही हातभार लागावं ही आम्ही मनापासून एक हे करतो, अपेक्षा ठेवतो आणि जे लागेल त्याला आम्ही सदैव तयार आहेत मॅडम. थँक्यू. पाहिलत ना, अशी कितीतरी समाजरत्न समाजामध्ये पडद्याआडचे सूत्रधार बनून समाजासाठी एक दुवा ठरतात. ती निस्वार्थ भावनेने कोणतीही अपेक्षा न करता केवळ समाजासाठी, गोरगरिबांसाठी ते तळमळत असतात. जे रंजले वा गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. हा कुष्ठरोग नष्ट झालेला आहे, परंतु एकेकाळी या कार्याला मोठा हातभार आपल्या बाबांचा म्हणजे डॉक्टर चिंतामण म्हात्रे सरांचा लागलेला आहे आणि त्यामुळेच आज समाजातून कुष्ठरोग हा रोग नष्ट झालेला आहे. उत्तुंग व्यक्तिमत्व, उदात्त व्यक्तिमत्व लाभलेल्या, निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या या देवतेला, कुष्ठरोगाचे कैवारी ठरणाऱ्या या महामानवाला, दीनदयाळ कुष्ठरोग संस्थेचे संस्थापक डॉक्टर चिंतामण म्हात्रे सरांच्या कार्याला माझा शतशः प्रणाम. आज त्यांना परिसाची उपमा देऊन मी त्यांना त्रिवार सलाम करते. पुढील भागात पाहायला विसरू नका अशाच एका महान व्यक्तीचा परिचय. प्रेरणा प्रोडक्शन चॅनल महाराष्ट्रसह संपादक, न्यूज रिपोर्टर, निवेदक प्रेरणा गावकर. धन्यवाद.